नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 15वा लेसन, ज्याचं नाव आहे ध्वनी. विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत 3 सेशन पाहिले, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की नादकाट्याच्या साहाय्याने कॉम्प्रेशन आणि रेअरफेक्शन म्हणजेच संपीडन आणि विरलन यांच्या मार्फत कशा प्रकारे ध्वनींची निर्मिती होत असते. म्हणजेच त्याच्यामध्ये अशा प्रकारे कॉम्प्रेशन आणि रेअरफेक्शन तयार झाल्यामुळे आपल्या कानापर्यंत ध्वनी कसा पोहोचतो. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की ध्वनीच्या निर्मितीसाठी जशी व्हायब्रेशनची गरज असते, त्याचप्रमाणे त्याच्या प्रसारणासाठी सुद्धा माध्यमाची गरज असते. म्हणजेच ते माध्यम स्थायू असू शकतं, द्रव किंवा वायू, या तिन्हीपैकी कोणतंही माध्यम असू शकतं. आपण त्यासाठी एक एक्सपेरिमेंट बघितला होता की आपण एका जारमध्ये एक विद्युत घंटा ठेवली होती आणि निर्वात पंपाच्या साहाय्याने म्हणजे पोकळी निर्माण केली होती हवा बाहेर काढून, आणि कसा ध्वनी कमी कमी होत गेला त्याच्यावर आपण सिद्ध केलं होतं की ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते. तिथे हवा हे माध्यम कमी कमी होत गेलं आणि म्हणून हवेच्या माध्यमाविना ध्वनीचं प्रसारण होऊ शकत नाही. जर चंद्रावर आपण बघितलं किंवा ॲस्ट्रॉनॉट्स गेले की एकमेकांशी बोलत असलेला संवाद ते ऐकू शकत नाही, त्याचं कारण तिथे वातावरण नाही. आणि त्याच्यानंतर आपण काही वाद्य बघितली होती, त्याचप्रमाणे आपण कप त्याच्यामध्ये पाणी ठेवलं होतं आणि त्याला जेव्हा वेगळ्या लेवलला पाणी ठेवलं होतं आणि जसं जसं आपण त्याच्यावर पेन्सिलने मारत जातो त्याप्रमाणे वेगळ्या प्रकारच्या ध्वनींची निर्मिती होते. याविषयी सुद्धा आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं. विविध वाद्ये जसं की गिटार आहे, सितार आहे किंवा वायोलिन आहे, यांच्यामध्ये ही तंतुवाद्ये आहेत. यांच्यामध्ये तारेमध्ये तणाव निर्माण करून कशा प्रकारे ध्वनी निर्मिती होते हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तसेच बासरी हे जे वाद्य आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे जो हवेचा कॉलम आहे त्याच्यानुसार ध्वनीची निर्मिती होत असते ते आपण पाहिलं. आता आपण पाहूया की कशा प्रकारे ध्वनी आपल्या घशातून म्हणजे फॅरिंग्स मधून निर्माण होतो, त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया ध्वनी, त्याचा 4था सेशन. इथे बघा काही वाद्य दिलेले आहेत, जसं की आपण बघतो सनई आहे, वासरी आहे, त्याच्यानंतर तबला आहे आणि इतर प्रकारची वाद्य जे आहेत त्यांचे नाव आपल्याला लिहायचे आहेत. ही आपण वाद्य नेहमी बघत आलेलो आहोत. तर अशा प्रकारची वाद्य आणि त्यांची ध्वनी निर्मितीची चर्चा आपल्याला करायची आहे. आपण हे डिस्कशन नंतर करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही याची माहिती इंटरनेटच्या मार्फत जेवढी मिळवता येईल तेवढी मिळवण्याचा प्रयत्न करा. आता पहा, वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती करणारे ऍप तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपल्या भ्रमणध्वनीवर म्हणजेच मोबाईलवर अवेलेबल आहेत. आपल्या शिक्षकाच्या सहाय्याने त्याचा वापर करून वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती कशी केली जाते. जसं आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलं की तिथे आपण वारंवारिता मोजण्यासाठी जे ऍप असते ते पण आपण स्मार्टफोनवर आपल्याला मिळू शकतं आणि आपण फ्रिक्वेन्सी मोजू शकतो, वारंवारता मोजू शकतो. त्याचप्रमाणे ध्वनी निर्मितीसाठी वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती कशा प्रकारे केली जाते त्याच्याविषयी सुद्धा ऍपमध्ये माहिती दिलेली असते. या मोबाईलच्या वापरामुळं काही जे ऍप्स आहेत त्याच्यामुळं आपण वेगवेगळ्या गोष्टी आपण घरीच करू शकतो. याचं कारण ही ऍप्स जे असतात ते आपल्याला प्ले स्टोअर मार्फत अवेलेबल असतात. इथे पहा आपल्या घशाची रचना कशा प्रकारे आहे. झाकणारी झडप दिसते, स्वरतंतू दिसतोय, त्यानंतर श्वासनलिका आणि अन्ननलिका. आपल्याला माहितच आहे अन्ननलिका म्हणजे इसोफॅगस आणि श्वासनलिका ह्या एकाच ठिकाणी 2 बायफर्केशन झालेलं असतं, म्हणजेच 2 ठिकाणी ती विभागलेली असते म्हणजे बायफर्केट झालेली असते आणि श्वासनलिकेवर झडप असते. तर स्वरतंतूमध्ये बघा एक स्लीट दिसत आहे आणि अशा प्रकारे हवा बाहेर फेकली जाते आणि त्याच्यानंतर मध्ये येणारे दात किंवा आपली जीभ आहे, ओठ आहे आणि नाकाद्वारे आपण ध्वनीची निर्मिती करत असतो आणि अशा प्रकारे आपली स्वररचना असते. इथे पहा मानव निर्मित ध्वनीविषयी आपण इथे बोलूया. साऊंड प्रोड्यूस बाय ह्युमॅन. थोडे मोठ्याने बोला किंवा गाणे म्हणा किंवा मधमाशीसारखा गुंजारव काढा, म्हणजे त्याचा आवाज जो येतो त्याला गुंजारव असं म्हटलं जातं, तसा काढा आणि आपल्या एका हाताची बोटे घशावर ठेवा. तुम्हाला काही कंपने जाणवतात का बघा. आपल्याला माहित आहे की ध्वनीच्या निर्मितीसाठी कंपनांची आवश्यकता असते, व्हायब्रेशन होणं खूप गरजेचं आहे. मानवामध्ये ध्वनी हा स्वरयंत्रामध्ये निर्माण होतो. घास गिळताना आपल्या हाताची बोटे घशावर ठेवल्यास काहीसा हलणारा उंचवटा तुम्हाला जाणवेल. जो उंचवटा आहे मानेच्या इथे त्याला म्हणतात स्वरयंत्र किंवा लॅरिंक्स. आता आकृतीमध्ये आपण बघितलं आधीच्या स्लाइडमध्ये की हे श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस असते, त्यामध्ये 2 स्वरतंतू वोकल कॉर्ड्स असतात आणि या स्वरतंतूमध्ये असलेल्या जागेतून हवा श्वासनलिकेत जाऊ शकते. म्हणजे ती जी जागा असते त्याच्यामधून स्वरतंतूमधूनच हवा श्वासनलिकेत जाते. फुफ्फुसातील हवा जेव्हा या जागेतून
जाते तेव्हा स्वरातून कंप पावतात. कंप म्हणजे व्हायब्रेशन निर्माण होतं आणि व्हायब्रेशन निर्माण झाल्यामुळे ध्वनीची निर्मिती होते, हे आपल्याला माहितच आहे. स्वरतंतूंना जोडलेले स्नायू या तंतूवरील ताण कमी करतात. म्हणजे स्वरतंतूंना जे म्हणजे लॅरिंग्सला जोडलेले जे स्नायू आहेत ते या तंतूवरील ताण कमी करतात आणि स्वरतंतूवरील ताण वेगवेगळा असल्यास निर्माण होणारा ध्वनीही वेगवेगळा असतो. म्हणजे ताण कशा प्रकारचा आहे त्याच्यावर अवलंबून असतं की ध्वनी कोणत्या प्रकारचा निर्माण होईल. आता पहा, सायकलच्या निरुपयोगी ट्यूब पासून म्हणजे जी फुकट गेलेली ट्यूब आहे, फाटलेली ट्यूब आहे, तर रबराचे 2 सारख्या आकाराचे तुकडे कापा. दोन्ही तुकडे एकमेकांवर ठेवून त्यांची 2 टोके विरुद्ध बाजूस आणायची आहेत, म्हणजे एकमेकांवर ठेवायचे आहेत. जसं आपण चॉकलेटचा जो रॅपर असतो, जो भाग असतो त्याचे पण 2 पेपर आपण असे घेऊन त्याच्यातून हवा मारून आवाज निर्मिती करू शकतो. आता हे सायकलच्या ट्यूबचे 2 तुकडे आहेत, त्यांच्यामध्ये असलेल्या जागेतून फुंका ताणलेल्या रबराच्या तुकड्यांमधून हवा जाऊ लागताच ध्वनी निर्मिती होते. मानवी स्वरयंत्राचे कार्य अशाच प्रकारे चालते. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ज्या स्वरयंत्राचं कार्य आहे ते कशा प्रकारे चालतं याच्यासाठी तुम्हाला एक फार सुंदर इथे प्रयोग दिलेला आहे बघा, की सायकलची निरुपयोगी ट्यूब जी आहे ती घ्यायची, त्याचे 2 तुकडे घ्यायचे आणि ते 2 तुकडे एकमेकावर ठेवून ते ताणून त्याच्यातून हवा जर ब्लो केली, आपण सोडली हवा, तर त्याच्यामधून आपल्याला आवाज ऐकायला येतो. अगदी तसंच कार्य आपल्या स्वरयंत्राचं आपल्या घशात चालू असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकायला मिळतात. इथे पहा, फार महत्वाची गोष्ट आहे, ही महत्वाची माहिती आपल्याला मिळते की पुरुषांचे स्वरतंतू जे असतात ते जवळपास 20 मिलीमीटर लांब असतात, तर स्त्रियांमध्ये त्यांची लांबी किती असते? 15 मिलीमीटर असते. म्हणजे बघा, लांबी कोणाच्या स्वरतंतूंची जास्त आहे? तर पुरुषांच्या. आणि त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये तर ते अजून लहान असतात, त्यामुळे पुरुष, स्त्री आणि लहान यांचा आवाज आपल्याला वेगवेगळ्या पट्टीचा ऐकायला मिळतो. म्हणजे आपण त्याच्यामध्ये डिस्टिंग्विश करू शकतो. हे कशामुळे शक्य आहे? ते स्वरतंतूच्या लांबीमुळे. पुरुषाचा आवाज वेगळ्या प्रकारचा असतो आणि स्त्रियांचा आवाज वेगळ्या प्रकारचा असतो. त्याचप्रमाणे लहान मुलांचा आवाज सुद्धा साधारण स्त्रियांच्या आवाजाशी मिळता जुळता, म्हणजेच तो सुद्धा वेगळ्या प्रकारचा असतो. तर हे स्वरतंतूच्या लांबीमुळे शक्य होतं. तेव्हा कुत्र्याच्या भोंकण्याचा भो भो असा आवाज, मांजरीचा म्याव म्याव असा आवाज काढा. परंतु हे आवाज काढताना स्वरतंतूवर पडत असलेल्या ताणाकडे लक्ष द्या. हे 2 वेगवेगळे आवाज काढताना स्वरतंतूवर पडत असलेला ताण बदलतो हे तुम्हाला जाणवते. म्हणजे आपण जर आपल्या घशावर, म्हणजे इथे लॅरिंग्स आहे, जो उंचवटा आहे, तिथे हात ठेवला आणि कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज काढला किंवा मांजरीच्या म्यावम्यावचा आवाज काढला, तर आपल्याला दोन्ही वेळेला वेगवेगळ्या प्रकारचा ताण आपल्या स्वरतंतूवर पडतोय याची जाणीव आपल्याला होईल. म्हणजे वेगळ्या प्रकारचे आवाज काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची ती झडप जी असते ती ओपन होत असते आणि त्याच्यामुळे वेगवेगळे आवाज आपण काढू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण काय शिकलो? या सेशनमध्ये आपण पाहिलं की स्वरतंतूचं कार्य कसं चालतं. पुरुषांमध्ये तो स्वरतंतू जो असतो तो 20 मिलीमीटर लांबीचा असतो, तर स्त्रियांमध्ये तो स्वरतंतू किती मिलीमीटर लांबीचा असतो? 15 मिलीमीटर लांबीचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण त्याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट बघितला की स्वरतंतूचं कार्य एक्झॅक्टली चालतं कसं. त्याच्यासाठी आपण रबरी ट्यूबचे 2 काप घेतले आणि ते ताणून एकमेकावर ठेवून त्याच्यातून हवा सोडली. हवा सोडल्यानंतर जो आवाज निर्माण होतो तशी स्लीट आपल्या लॅरिंग्समध्ये म्हणजे स्वरतंतूमध्ये असते आणि त्याच्यामुळे ध्वनीची निर्मिती होत असते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता कळलेलं आहे की हवा जेव्हा बाहेर येते, म्हणजे ज्या वेळेला कंपन निर्माण होतात त्यावेळेला ध्वनीची निर्मिती होते. आता ही ध्वनीची निर्मिती होत असताना आपल्या तोंडावाटे हवा बाहेर फेकली जाते आणि शब्द निर्मिती करताना किंवा कोणताही स्वर निर्मिती करताना आपल्या ओठांची हालचाल, आपल्या दातांची हालचाल आणि जिभेची हालचाल याच्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे शब्द बोलू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढू शकतो आणि हे सगळं आपल्याला या स्वरतंतूमुळे शक्य होतं. आता मानवी प्राण्यामध्ये अशा प्रकारे स्वरतंतूची रचना आहे ज्याच्यामुळे फक्त मानव प्राणीच असे शब्द बोलू शकतो. इतर प्राण्यांचा आवाज एक विशिष्ट आवाज असतो आणि त्या आवाजाने ते फक्त बोलू शकत नाहीत, तर तो आवाज काढू शकतात. म्हणजे आपल्याला ते काय बोलतात ते समजू शकत नाही. लॅरिंगची हालचाल होते ते बघण्यासाठी आपण स्वरतंतूवर जर हात ठेवला तर वेगवेगळे आवाज काढताना वेगवेगळ्या प्रकारचा तणाव निर्माण होतो. हेही आपण ह्या सेशनच्या मार्फत बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, AS विद्यालय म्हणजेच एनी टाइम एनीवेअर स्कूल हे असं एक ऑनलाईन एज्युकेशनल ऍप आहे ज्याच्या मार्फत आपण 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास अगदी घर बसल्या करू शकता. आपल्याला आमच्या तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन मिळत असतं. इथे विविध विषय जसे की
सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, कम्प्युटर, हिंदी असे विषय आपल्याला शिकवले जातात आणि आपल्या शंकांचं निरसन सुद्धा आम्ही आमच्या या ऍप मार्फत करत असतो. आपल्याला कोणत्याही क्वेरीज असतील त्या क्वेरीज तुम्ही आम्हाला विचारू शकता. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आताचं युग जे आहे ते कॉम्पिटेटिव्ह युग आहे, म्हणजे इथे खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा चालू आहे आणि त्याच्यामुळे आपण स्पर्धेत टिकण्यासाठी अशा प्रकारच्या एएस विद्यालयाच्या ऍपचा वापर करा, जेणेकरून आपलं भवितव्य उज्ज्वल होईल. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहेच. आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुद्धा या ऍप बद्दल माहिती सांगा, जेणेकरून तेही हे ऍप रजिस्टर करतील आणि त्यांचं हे भवितव्य उज्ज्वल होईल. जोपर्यंत आपल्याला कोणत्याही विषयाचं आकलन होत नाही तोपर्यंत आपण त्या विषयामध्ये मास्टर होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला त्या गोष्टी कळाव्या लागतात. जसं की सायन्सचं आहे, सायन्स मधले कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत. जनरली आपल्या लाईफमध्ये सर्व गोष्टी ह्या सायन्सवर आधारित असतात आणि अशा प्रकारच्या सायन्सचं किंवा इतर कोणत्याही विषयाचं आकलन होण्यासाठी तुम्ही आमच्या एएस विद्यालय या ऍपला रजिस्टर करा आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करा. धन्यवाद.